नमस्कार, मी शीतल आणि शीतल आस्वाद किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण न आवडणारी पालकची भाजी एकदम मस्त अशी स्पेशल पद्धतीने बनवणार आहोत। तर रेसिपी पटकन सुरू करूया। एका पॅन मध्ये मी इथे तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाव चमचा जिरे घातलेला आहे, पाव चमचा तीळ घातलेला आहे आणि इथे चिमूटभर हिंग घालतोय आणि आता हे थोडंसं असं तेलात परतायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मी 200 ग्रॅम एवढा बारीक चिरलेला पालक घेतलेला आहे। तो आता व्यवस्थित ह्याच्यामध्ये परतायचा आहे ह्या पॅन मध्ये आणि थोडंसं त्यातलं पाणी संपेपर्यंत तेवढंच परतून घ्यायचं आहे। आता हे एका बाउल मध्ये आपण काढून घेऊया। जस्ट थोडा वेळ फ्राय केलेला आहे। तर एक गार होईपर्यंत इथे मी एक मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मीडियम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 5-6 काजू घेतलेले आहेत, 5-6 मिरी आणि हिरवे वाटाणे घेतलेले आहेत। जस्ट हे आपण बारीक करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये। तर आता इथे पालक गार झालेला आहे, त्याच्यामध्ये मी मीडियम आकाराचे 2 बटाटे किसून घेतलेले आहेत, कच्चेच आहेत। त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण आणि थोडंसं आलं चेचून घेतलेलं होतं, पाव चमचा हळद, त्यानंतर तिखट पावडर अर्धा चमचा आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा, थोडंसं मीठ चवीपुरतं घातलंय। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। हे असं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये थोडी कोथिंबीर घातली आहे आणि आता त्याच्यामध्ये मावेल एवढं बेसनचं पीठ घालतेय। तर 2 चमचे मोठे असं मी बेसन घातलेलं आहे आणि हे आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। ह्यामध्ये पाणी वापरायचं नाहीये कारण आपोआपच भाज्यांना पाणी सुटतं। तर आता हे असं आपण व्यवस्थित असा हा गोळा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ बाजूला ठेवूया। आता एका कढईमध्ये तेल घेतेय, 2 मोठे चमचे भरून तेल घेतलंय, त्यामध्ये थोडे पाव चमचे जिरे घातलेले आहे, त्यानंतर दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे, 2 तमालपत्र टाकलेले आहेत, त्यानंतर एक मीडियम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतला होता तो घालून घेतोय आणि आता हे व्यवस्थित परतून घेऊया। कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतायचा आहे। त्यानंतर आपण जे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं होतं ते घालून घेऊया आणि आता ते सुद्धा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत व्यवस्थित ह्याला परतायचं आहे, ह्यातला कच्चटपणा सगळा गेला पाहिजे। तर आता ह्याला असं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलंय। नंतर आपण ह्याच्यामध्ये मसाले ॲड करतोय, अर्धा चमचा तिखट पावडर, 5 चमचा हळद आणि 1 चमचा धने पावडर घातलेली। आता हे व्यवस्थित असं परतून घेऊया तेलामध्ये, छान तेल सुटेपर्यंत हे परतून घेतलंय। तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे ग्रेव्हीला। आता ह्याच्यामध्ये मी वटाणे ॲड करतेय। मी यामध्ये मटार ह्यासाठी ॲड केलेले आहेत की मुलं खात नाहीत तसं सहसा भाजी सगळ्या, तर ह्या निमित्ताने तरी का होईना ह्या भाज्या पोटात जातील। तर आता ग्रेव्ही करण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी आपण ॲड करूया कारण की मटार हे कच्चेच आहेत, आता हे शिजवून घ्यायचे आपल्याला। तर असं हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता ह्यामध्ये मी चवीपुरतं मीठ ॲड करतेय। लक्षात ठेवा की आपण मगाशच्या मिक्सरमध्ये पण मीठ घातलेलं आहे, हे फक्त ग्रेव्ही पुरतं मी घातलेलं आहे मीठ। आता ह्याच्यामध्ये आपण एक उकळी आणणार आहे आणि त्याच्यावरतीच आता आपण 2 कामं एकत्र करत आहोत। इथे एक चाळणी ठेवली आहे मी कढईवर, त्या चाळणीला तेल लावून घेतलंय आणि मगाशी जे आपण मिक्सचर तयार करून घेतलंय पालक आणि बटाटे त्याचे असे छोटे छोटे गोळे बनवतोय आपण आणि ह्या चाळणीवर ठेवत जायचे। आता हे छोटे गोळे आपण ह्याला वाफवून घेणार आहोत, तर खाली आपली ग्रेव्ही पण शिजेल आणि वरती हे गोळे सुद्धा आपले शिजतील। तर आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवलंय आणि एक 5 ते 7 मिनिटं आपण शिजून देणार आहे। 5 ते 7 मिनिटांनंतर तुम्ही इथं बघू शकता मस्त गोळे शिजून आलेले आहेत। तुम्ही एखादा चाकू किंवा चमच्यानं हे असे बघू शकता की हे उचलता येत आहेत का, तर हे सगळे असे निघालेत चाळणीपासून। तर आता ही चाळणी मी बाजूला करतेय आणि आता तुम्ही इथं बघू शकता मस्त ग्रेव्ही खाली शिजलेली आहे आणि वरती गोळे सुद्धा शिजलेले आहेत। खूप मस्त वास सुटलाय आणि खूपच छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आपली। आणि आता ह्याच्यामध्ये आपण हे सगळे गोळे सोडून घेऊया। तर हे सगळे असे मी गोळे सोडते ह्याच्यामध्ये। मस्त झालेली आहे ग्रेव्ही, खूपच छान वास सुटलेला आहे। तुम्ही ह्याला कशाबरोबरही सर्व करू शकता, चपाती किंवा भाताबरोबर, आणि लहान मुलांना ही नक्की आवडेल भाजी। तर तुम्ही नक्की करून बघा। आता थोडंसं कन्सिस्टन्सीचं बॅलन्स करण्यासाठी पाणी आणखीन घातलेलं आहे मी थोडंसं आणि यामध्ये शेवटी गरम मसाला घालायचा आहे आणि हे आता सगळं मिक्स करून घेऊया। ह्याला एक उकळी येऊन देऊया मस्तपैकी। एक 2 ते 3 मिनिटं ह्याला झाकून शिजवा, फार वेळ शिजवू नका कारण ऑलरेडी सगळं शिजलेलंच आहे। तर इथे मस्तपैकी आपली जी भाजी तयार आहे त्यावरती कोथिंबीर घाला आणि मस्तपैकी सर्व करा। मुलांना तुमच्या आणि घरच्यांना नक्की आवडेल, परत परत करायला सांगतील घरचे।
तर अशाच रेसिपींबरोबर पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.